दिवाळी म्हटलं की फराळ वगैरे तर आलंच, पण सगळ्यात पहिली गोष्ट येते ती म्हणजे अभ्यंगस्नान. आणि आज आमच्याकडे एका स्पेशल व्यक्तीचं नाही, व्यक्ती तर नाही म्हणता येणार, पण हां व्यक्ती पण म्हणता येईल, काय माहिती, पण कोणाचं तरी अभ्यंगस्नान आहे. ते खूप स्पेशल असणार आहे, तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. चला, तर ही आहे ती खास व्यक्ती आणि तिची ही पाठमोरी झलक. तर हाय, आय एम सानिका आणि वेलकम टू माय पहिला वैला मिनी व्लॉग. कारण आजवर तुम्ही कमाल कन्या या यूट्यूब चॅनलवरती बरेचसे व्लॉग्स बघितले असतील आणि त्या संबंधितचे व्हिडिओ आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरती बघितलेच असतील, पण हा पहिलाच मिनी व्लॉग करते. तर चला बघूया. तर अंगाला चोपडवून चोपडवून तेल लावले आणि आता पहिली आंघोळ म्हटल्यावर अभ्यंग स्नान तर व्हायलाच हवं. आणि आज नरक चतुर्दशी, तर मग कारेट फोडण्याची पद्धत असते, कारण या दिवशी कृष्णाने नरकासूर राक्षसाचा वध केला होता. आणि आता दिवाळी म्हटल्यावरती साफसफाई तर करायलाच हवी ना. सकाळी सकाळी याची स्माईल तर बघा. मी आणि बाबा चाललो आहोत गोठ्यात शेण आणण्यासाठी. तर आम्ही हे शेण आमच्या घराचं अंगण सारवायला घेऊन चाललो. आणि तिथे होतं हे रेडकू. मला बघूनच त्यांनी मान मुरडले. आता मी त्याच्यासोबत फ्रेंडशिप करायला चालली आहे. तर माझ्या हाताचा वास वगैरे घेऊन तो माझं क्रॉस व्हेरिफिकेशन करतोय. हळूहळू आमची फ्रेंडशिप होतीये. आता तर मी त्याच्या डोक्याला हात लावलाय, म्हटलं आमची फ्रेंडशिप झाली असेल. पण तर अशा प्रकारे छोटूशी शिंग दाखवून फ्रेंडशिप नाकारण्यात आली आहे. आणि त्याची आई मागून बघतेय, म्हणत असेल काय फालतूगिरी चालू आहे सकाळी सकाळी. आमच्या घरी आलेल्या पाहुण्यांचं स्वागत असं केलं जातं. आणि मग मस्त फराळवरती ताव मारला. तुम्ही खाल्लात की नाही फराळ? त्यानंतर आमच्या घरच्या रतन काकूंनी अंगण सारवायला घेतलं. आमच्याकडे घरी फराळ बनत असताना ते रक्षण करायला एक माणूस ठेवला जातो. जर कोणी चोरून फराळ खाल्ला तर असे डोळे डोकारतात. सगळं करून झालं, आता रांगोळी राहिली, म्हणून गेरूने तुळशी वृंदावन सारवून घेतलं. ही आहे कोलम रांगोळी. कोलम ही दक्षिण भारतात म्हणजेच केरळ, तामिळनाडू, आंध्र या भागांमध्ये काढली जाते. ही रांगोळी मंगलसूचकता आणि लक्ष्मी प्रवेश दर्शवते. दक्षिण भागात ही रांगोळी तांदळाच्या पिठाने काढली जाते, पण आपण ही रांगोळीनेच काढली आहे. मग कशी वाटली माझी रांगोळी? तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आपल्या खास माणसाची अभ्यंग स्नान बघायची वेळ झाली. अशी आराम खुर्चीत बसून आंघोळ तुम्ही तरी करता का? बघा माझे तर कान पण उडतायत. झाली आमची अंघोळ, चला टाटा.